नाशिकच्या सातपूर मनपा हद्दीत कथित गोमांस विक्री प्रकरण उघडकीस आल्यानंतर अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे। परिसरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी स्वतः सातपूर येथे धडक देत परिस्थितीचा आढावा घेतला। वन विभागाच्या शेजारी उभारण्यात आलेले अनधिकृत शेड तत्काळ पाडण्याचे आदेश देण्यात आले आणि मनपा यंत्रणेने कोणतीही दिरंगाई न करता ते पूर्णपणे जमीनदोस्त केले आहे। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या बेकायदेशीर प्रकाराकडे नेमके कोणाचे दुर्लक्ष होते असा संतप्त सवाल नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे। कारवाई दरम्यान सातपूर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली। मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्थानिक नागरिकांनी या कारवाईला पाठिंबा दर्शवला। ही केवळ एका शेडवरील कारवाई नसून शहरात बेकायदेशीर धंदे आणि अनधिकृत बांधकामांना प्रशासनाचा कडक इशारा असल्याचे मानले जात आहे। नियम धाब्यावर बसून शहरात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर यापुढे थेट कठोर कारवाई होणार असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे। काल इथे कारवाई झालेली आहे। गोमांस पकडलं गेलं होतं आणि त्याच विषयाला धरून हे अतिशय चुकीचं आहे। आपण बघताय इथे मंदिर आहे आणि ही सगळी जागा जी आहे बघताय ती अतिक्रमित आहे आणि लिटरली प्लेट लावलेली आहे तिथे की इथे गोमांस मिळेल म्हणून। अशा पद्धतीने सगळ्या ज्या नियमांचा चुराडा करून हे अगदी मोकाटपणे जे काही चुकीचं कृत्य करताय याला कुठेतरी घाला घालणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून तातडीने ही आज कारवाई करत आहोत आणि अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही हीच कारवाई करणार आहोत। इकडचे स्थानिक नगरसेवक असतील, नागरिक असतील, त्यांनी कुठल्याही प्रकारची धास्ती घ्यायची गरज नाही आहे, कारण आता नाशिकमध्ये अतिक्रमण आम्ही शक्यच नाही आहे होऊ देणं। आम्ही सगळ्या नियमानुसार ही कारवाई करणार आणि जेवढी अतिक्रमित जागा आहे त्या मोकळ्या करणार हे आम्ही ठाम केलेलं आहे। मॅडम सगळ्या गोष्टी चांगल्या होण्याकरता वेळ यावी लागते। ऍक्शन का घेताय याच काळी तुम्ही असं म्हणजे सगळे नागरिक काय आहे ना, सगळे नागरिक नाही, आता नगरसेवक आलेले आहेत। काल आपली रंगे हात पकडलेले आहे। 4 वर्ष प्रशासकीय काळ होता दादा आणि त्यानंतर आता आम्ही सगळे नगरसेवक आणि आता मी महापौर आहे। कुठल्याही प्रकारचा असा बेशिस्तपणा आणि मस्तवालपणा हे जे अशा पद्धतीने चालू आहे, नागरिकांना त्रास देणं आणि नियमांचं उल्लंघन करणं, हे कुठेही आम्ही सहन करणार नाही आणि कोणत्याही पद्धतीने इथे अशा पद्धतीने जिथे जिथे अतिक्रमण असेल ते आम्ही असेच काढणार। महानगरपालिका यांना प्रशासन नियुक्त करून पावत्या फाडतात डेली रेग्युलर, त्याचं करायचं काय? अतिक्रमित आहे आणि जर अशा पावत्या फाडल्या गेल्या असतील त्या दाखवा आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावरही कारवाई केली। वर्षापासून या ठिकाणी वन विभागाच्या जागेवर अवैधरित्या इथं गोमांस विक्रीचा धंदा सुरू होता आणि या पवित्र अशा मंदिराच्या बाजूला या इथं हयात नावाचं हॉटेल, तिथं बीफ, मटण, चिकन सर्रास विक्री होत होती। भारतीय जनता पार्टीच्या 4ही नगरसेवकांनी मिळून हे प्रशासनात निदर्शनास आणून दिले आणि या ठिकाणी आज ही धडक कारवाई होती। सर्व नागरिकांचं या ठिकाणी यामध्ये सहभाग आहे आणि या नागपूर शहराला जसं यात्रेचं स्वरूप आलेलं या 30 वर्षापासून याला काही लोक, काही मागील लोकप्रतिनिधी यांना पाठिंबा देऊन त्यांच्या पाठिंब्यावरच हे दुकान चालू होतं आणि हे आज निघतं आहे की प्रशासनाचे आणि सर्व काल दुपारपासून सातपूर भागामध्ये या ठिकाणी हयात हॉटेल आहे तिथे गोमांस विक्री सर्रासपणे दिसून आलेली आहे। आम्हाला इथे म्हणजे आम्ही तिथे रेड हँड पकडलं सर्वांना, व्हिडिओज आहे आमच्याकडे ते सर्व। तर इथे जे लोकांनी पाठिंबा दिला आहे ते तर फार पूर्ण चुकीचं आहे, पण यापुढे सातपूर भागात काय तर संपूर्ण भारतात आपण अशी गोमांस विक्री होणार नाही आणि होणार नाही याचा पूर्णपणे भारतीय जनता पक्ष दखल घेणार आहे आणि याच्या पुढे कधीही अशी चुकीचे पाप घडणार नाही आहे एवढी आम्ही ग्वाही देतो भारतीय जनता पक्षाला। एक पावन नगरी आहे, 12 ज्योतिर्लिंग
रस्त्यामध्ये एक ज्योतिर्लिंग आहे. त्याच रस्त्याला विचित्र काम चालू होतं. त्याच्यावर काही मोठ्या लोकांचा हात होता, त्यामुळे सरासरी दुकान चालू होतं. आम्ही 4 नगरसेवकांनी हे आमच्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस आम्ही इथं काल 4 नगरसेवक आलं ते आम्ही रंगे हात पकडले आणि याच्यावर कारवाई करण्यासाठी स्वतः नाशिक महानगरपालिकेच्या महापौर मॅडम स्वतः इथं आल्या. त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली हे पूर्ण अतिक्रमण काढण्यात आलं. असं ज्या ठिकाणी असं अतिक्रमित भाग असेल, ज्या ठिकाणी बी असेल त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी अतिक्रमण काढून याच्यावर योग्य ती कारवाई करू. प्रभाग क्रमांक 11 इथे देवीचं सातपूर तिथे आज देवीचं मंदिर असताना पण इथे गोमांस विक्रेती होत होती. हे सर्रासपणे चुकीचं आहे. तर याच्या पुढे तो कोणाला पण जर इच्छित असं किंवा दुसरीकडे पण असो जर असं काही होत असेल तर आम्हाला भेटून आम्हाला ते सर्व तुम्ही सांगा. आम्ही याच्यावर जसं आज ॲक्शन घेतली त्याच्यानंतर पण आम्ही ॲक्शन घेऊ आणि हे कारवाई करू. आणि ज्या गोरक्षकांनी इकडे येऊन जो काळा बाजार आहे किंवा आपल्या ज्या मातेचं जे इथे कत्तल केली जाते ते उघडकीस आणून अगदीच आपल्या सातपूरचं जे ग्रामदैवत आहे देवीच्या मंदिराच्या मागे हा कारभार चालू होता. आणि अशा प्रसंगी आम्ही आलो आणि ती पाहणी केली. आणि पाहणी करत असताना जरी आपण म्हणतो टेस्ट केल्या पाहिजेत तर आपण नेकेड आईजनी म्हणजे आपल्या डोळ्यांनी जर पाहिलं असेल तर ते गाईचे पाय होते, तिथे मांस होतं. तर आपण कुणी पण डिफरन्शिएट करू शकत होतं की रेड मीट आणि जे आपलं नॉर्मल बाकीचं मीठ असतं म्हणजे मांस असतं ते डिफरंट होतं. तर नक्कीच त्या गाईचं मांस त्या ठिकाणी आपल्याला आढळलं होतं. त्यानंतर ह्या प्रभागाचे जे नगरसेवक आहे बाळाभाऊ निगड आणि या सगळ्या नगरसेविका त्या ठिकाणी आले आणि प्रभाग क्रमांकाच्या 11 मधल्या नगरसेवकांनी त्यांना कॉल केला हिंगवरी ताईंना जे आपल्या महापौर आहेत. आणि नक्कीच डायनॅमिक हुशार आणि त्यांनी तत्काळ ह्या गोष्टीचा एक छडा लावला. त्याबद्दल मी खरंच ॲप्रिशिएट करते किंवा सगळ्या नागरिकांकडनं त्या ताईंचं मी ॲप्रिशिएट करते की त्यांनी तत्कालीन ह्या गोष्टी मार्गी लावल्या. आणि अशाच जर गोष्टी जसं आपण नाशिकमध्ये एक राबवले नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला त्याचप्रमाणे हे जे होतं ही हत्या होतीये याबद्दल सगळीकडे आपण सतर्क राहायला पाहिजे. आणि कुणी चालत जसं म्हटले जे गोरक्षक आहेत किंवा आपले हिंदू लोक आहेत नक्कीच आपण अशा ठिकाणी जाऊन आपली पाहणी केली पाहिजे. आपल्या ज्या गोमाता आहेत त्यांना आपण पूजन करतो, त्यांचं रक्षण आपल्या हातात आहे. नुसतंच प्रशासन आणि महानगरपालिका नाही तर आपण सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग करून या गोष्टीला मार्गी लावलं पाहिजे. एवढंच बोलते आणि थांबते. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.